नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण कटवर्क कसं करायचं ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक शेप आखून घेतला होता व त्याला मी जरीच्या थ्रेडने अशी साधी चेन टाकून घेतली आधी खाली व त्याच्यावर हे क्रॉस स्टिच टाकली। आपण कटवर्क करताना क्रॉस स्टिचचाच उपयोग करतो कारण की त्याच्यावर ते लॉक होऊन जातं व आपण जेव्हा मधलं कापड कट करतो तेव्हा ते चेनच्या बाहेरनं निघत नाही, तेवढ्यासाठी ती क्रॉस स्टिच वापरतो। आता क्रॉस स्टिच कशी टाकायची ते आपण बेसिक स्टिच मध्ये शिकलो होतो, तरी सुद्धा मी ह्या एवढा पार्ट क्रॉस स्टिच साठी ठेवलेला आहे। त्याच्यावर मी क्रॉस स्टिच कशी टाकायची ते पुन्हा दाखवते। हा थ्रेड वर घेतलेला आहे। ही जी बेस चेन स्टिच टाकली आहे त्याच्या उजव्या बाजूला मी आधी एक स्टिच टाकते, त्यानंतर फिरवून मी इथे डाव्या बाजूला टाकणार आहे, पुन्हा मी उजव्या बाजूला टाकते। ह्याला आपण क्रॉस स्टिच म्हणू शकतो किंवा झिगझॅग स्टिच म्हणू शकतो। चेन विथ झिगझॅग स्टिच आपण ही बेसिक स्टिच शिकले होतो त्यामध्ये शिकलेलो आहोत, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आणि ही जी आपण झिगझॅग स्टिच टाकते ती एकदम जवळ टाकायची, खूप लांब नाही टाकायची। आपण जेव्हा कटवर्क करताना कापड कट करतो त्याचे थ्रेड मग ते जास्ती निघत नाही हे असं स्टिच केल्यानंतर। तुम्ही पाहू शकता मी इथे क्रॉस स्टिच पूर्ण टाकून घेतलेली आहे। आता आपण हे मधलं कापड कट करणार आहे, आपण कट नाही करणार आहे, आपण ते जाळणार आहे। त्याच्यासाठी मी इथे अगरबत्ती घेतलेली आहे, खाली एक कापड पकडलेलं आहे, जर खूप जास्त आग पसरायला लागली तर ते हे करायला, व मी हे असं जाळून घेणार आहे। तुम्ही कटही करू शकता पण जाळलेले फास्ट होतं प्रोसेस। फक्त लक्षात ठेवायचं की आपला धागा नाही जळायला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी पूर्ण कट करून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्या खाली हवं त्या रंगाचा आपण कापड लावू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या रंगाचं कापड खाली लावू शकता। आता मी ह्याला लावणार नाही, मी हे असंच ठेवणार आहे। आपण जेव्हा दुसऱ्या पद्धतीचं कटवर्क करू त्याच्या खाली मी कापड लावून दाखवेल तुम्हाला कसं लावायचं आहे। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये।